पाथर्डी बाजारातून आपण जे 6 पाठी आणल्या होत्या ना, त्याच्यातली एक शेळी गाभण आहे आणि 1 महिन्याच्या आत येईन असं मला वाटत आहे. रामकृष्णारी मंडळी, आज इतका मोठा राडा झाला ना, नेमकी मी शेळ्या आणि गौरींना बाहेर सोडलं, म्हणलं चला भाऊ आज बाहेर चारून येऊ, लय दिवस झाले सोडलं नव्हतं. पण तिथं माझ्यासोबत असं होईल मला तर काय वाटलं नव्हतं भाऊ. नेमकी काय झालं, गौरी पळली गिन्नी गावतात, मी तिला मारायला तिकडे गेलो तर माझ्या पायातच धसकट घुसलं भाऊ. डायरेक्ट लाल लाल पाणी गाळायला लागलं भाऊ. म्हणलं आता काय करावं काय नाही, सगळ्या शेळ्या घेतल्या आणि दामटीत खालच्या वरात आणल्या भाऊ. मग इकडं खातंय कोण लिंबाचा पाला, कोण ऊस खातंय, कोण चिमुक काटा खातंय. 2 तास सगळ्या शेळ्या रमल्या होत्या एकदम. गौरी तर मलाच ओळखू आहे ना भाऊ, खाल्ल्यावर ही कोण आहे, गौरी आपलीच कालवड आहे का काय. सगळ्या घरी आणल्या मस्त पैकी. तर राजहंसकडे माझी नजर गेली, यांनी जसा आहे तसाच केलाय भाऊ परत हौद. आपला एक सबस्क्रायबर भैया बांधला बरं का मला, तुम्ही आहे ना ते हौद 1 आठवड्यातून साफ करत जा, आपण त्याच ऐकू. कारण की यांना रोज जरी केला ना तरी यांना कमी भाऊ. एक तर राजहंस मला पाणीच सोडून द्याय ना. म्हणलं चला आता मी थोडं वाळवंट फिरून येतो. नाही आपलं गावाचंच वावर आहे बघा, किती मस्त पैकी आकार घेतलाय त्यांनी. आता तुम्हाला जीव गाभण शेळी म्हणलो मी, ती ही शेळी बरं का, काय करावं काय नाही. म्हणलं आता चला जे होईन ते होईन, बघून घेऊ आपण. बाबा मस्त पैकी आराम करू पिंपळात झाडाखाली. तेवढ्यात मी म्हणलं आता ड्रॅगन फ्रूट खातो मस्त आराम करतो बाबा. चला आता व्हिडिओ पण आपण इथं संपून. नक्की व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आता भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये. टाटा बाय बाय.